सकाळी लवकर सगळ्या गोष्टी आवरून एवढा मोठा राडा घेऊन बसले होते कपड्याचा, कारण ह्या चिमणीचे छोटे छोटे कपडे अख्ख्या घरभर झालेले आहेत. नंतर मला इंस्टाग्राम पेज वरून एक साडी आणि एक ड्रेस रिसीव्ह झाला होता, त्याचाच व्हिडिओ शूट करायचा होता, तोच करून घेतला. साडी तर एवढी सॉफ्ट होती ना, मला खूपच जास्त आवडली. आणि ड्रेस बद्दल सुद्धा खूप जण विचारत होते. मी हा ऑनलाईन घेतला नाही, मला इंस्टाग्राम पेज वरून रिसीव्ह झालाय. आणि आमच्या इकडे ना पतंग उडवायला जागाच नाही, त्यामुळे ना असं घरावर चढून पतंग उडवतात. आजचा दिवस तसा खूप मोठा होता, कारण खूपच मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाललो होतो. आता कोणतंही स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे लागतो तो पैसा, मग तोच काढण्यासाठी ना एटीएम मध्ये घुसलो होतो. खरं तर जेव्हापासून आयुष्यात पैसा आलाय ना, पैशाने खूप साऱ्या गोष्टी शिकवले. त्यामुळे आयुष्यात ना आता फक्त एकच नशा मी करते, तो म्हणजे पैशाचा. कारण पैसाच एक अशी गोष्ट आहे जी माणसाची अवकात दाखवतो. आणि जेव्हापासून पैसे कमवायला लागले ना, तेव्हापासून बाहेरची काय आपली सुद्धा जळायला लागले. आणि टोमने तर अशी मारतात जणू काय डाका घालूनच पैसे आणतोय. आणि एवढं सगळं सांगण्याचं कारण की काही जण ना फेक आयडी वरून व्हिडिओज बघतात आणि त्यांना तर आमचं सक्सेस बघवत नाही, ते तर माहितीच आहे मला. तर त्यांच्यासाठी एवढं सांगेन की चाड्या लावण्याचं काम करून नाही इथपर्यंत जात नाही माणूस. कष्ट करूनच ना एक एक स्वप्न पूर्ण करायचं काम चालू आहे आमचं. आणि तुमचे उद्योग माहित असून आम्ही शांत बसलोय म्हणजे कारण स्वामी आहेत ना सगळं बघायला. लोड नाही घेत आम्ही, कारण सगळ्यांच्या कर्माची फळ इथंच भोगून जायचंय. आणि कुठं जरी गेलं ना तर आमची चिवताई काही गप्प बसत नाही, मग तिला सुद्धा एक मोबाईल घेऊन दिला बरं का. मग तिचं ना त्याच्यासोबतच खेळायचं काम चालू होतं. आणि गर्दी तर एवढी होती ना शॉपमध्ये, एसी असून मला तर घाम फुटायला लागला होता. तसं काय घ्यायचं हे फिक्सच करून आलेलं होतं, पण तरीही चिमणीच्या पप्पांचं वेगळंच चालू होतं काहीतरी. तसं स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता कधी की एवढी मोठी गोष्ट डायरेक्ट कॅश न घेईन. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच ना हे सगळं शक्य होत आहे. आणि जर आपले कष्ट प्रामाणिक असतील ना तर त्याचं फळ सुद्धा छानच भेटतं, नाही का. तर आज आम्ही ना iPhone 15 घेतला, कारण आतापर्यंतचे सगळे व्हिडिओज ना अँड्रॉइड फोन मध्येच काढलेत, म्हणजे सॅमसंग मध्ये. तसा चिमणीच्या पप्पांच्याकडे आयफोन आहे, पण इकडून तिकडून करण्यामध्ये क्वालिटी फाटते, म्हणून मी कधी त्याचा युजच नाही केला. आणि त्यामुळेच ना आज फायनली ना व्हिडिओ शूट साठी हा फोन घेतला.